मनामध्ये माझ्या पण खुशी होती की आता मी पण नीटची एक्झाम देणार, मी पण आता डॉक्टर होणार, अशी माझी पण स्वप्न मी रंगवायला चालू केली होती. अक्षरशः जेवढी काही मी डॉक्टर होण्याची स्वप्न बघितली होती त्या 1-2 दिवसामध्ये ती सगळी माझी एका क्षणामध्ये चुरडा होऊन गेली. कर्ज देणं पाणी एवढं झालं होतं की लोक घरी येऊन बसायला लागली होती. घरी येऊन बसायची, शिव्या द्यायची, टॉर्चर करायची, काही नाही ते शब्द बोलून जायचे. ऐकून अक्षरशः रडायला यायचं. बाजारामध्ये बसून कोथिंबीर आणि मिरची विकायला सुरुवात केली. 6 महिने कोथिंबीर विकल्यानंतर एक सेकंड हँड मोबाईल मी घेतला. मी जे पैसे एवढ्या हालाकीच्या परिस्थितीतून कमवले होते ते सगळे पैसे मी फ्रॉड मध्ये लॉस केले. 13-14 लाख रुपये एका दिवसामध्ये उडवून टाकले. दिवस एवढा वाईट आला होता की पैसे कमवण्यासाठी आता मला काहीही करणं भागच होतं. त्यानंतर लोक काही कमेंट करायचे की काय तू आता शेतातून US मार्केटमध्ये ट्रेड करणार का? आणि जवळजवळ 6 महिन्याच्या काळामध्ये मी $77,000 म्हणजे इंडियन रुपीज मध्ये 70 लाखाच्या आसपास मध्ये तिथं प्रॉफिट केला. आणि ती माझ्यासाठी सगळ्यात मोठा टर्निंग पॉईंट तिथं ठरलेला आहे. गावातील बाजारामध्ये 5 रुपयाची कोथिंबीर विकणारा मुलगा आता 5 कोटींपर्यंत पोहोचलेला होता. ज्या गोष्टी नशिबात नाही येत लिहिलेल्या त्या गोष्टी मेहनतीनं खेचून आणता येतात. वेळ प्रत्येकाची येते, तुम्ही फक्त पंख मजबूत करा, आकाश कमी पडेल भरारी घेण्यासाठी. नमस्कार भावांनो, मी मराठी ट्रेडर अभिषेक जमदाडे, पंढरपूर तालुक्यातील एका छोट्याशा खेडेगावातून एका शेतकरी कुटुंबातून येणारा आणि शेती करत करत ट्रेडिंग करणारा, त्यासोबतच इंस्टाग्रामवरती व्लॉग टाकणारा पहिला मराठी ट्रेडर. मी 8वी मध्येच असताना आमच्या घरची परिस्थिती एकदम हलाखीची झालेली होती. त्यावेळेस भरपूर असे कर्ज, लोकांचं देणं पाणी, व्याज ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आमची परिस्थिती एकदम खालावून गेलेली होती. त्याच्यामुळं आपल्या पुढच्या शिक्षणाचं काही खरं नाहीये हे मला आता डोळ्यांसमोर दिसायला चालू झालेलं होतं. पण मनामध्ये एक जिद्द होती. त्याच्यामुळं जेवढ्या काही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम होत आहेत, स्कॉलरशिपच्या एक्झाम होत आहेत, त्यामध्ये मी मेरिटमध्ये येण्याचा प्रयत्न करायचो आणि त्या स्कॉलरशिपवरती मी पुढचं शिक्षण कंटिन्यू करेल अशी माझी स्वप्न होती. पण मी मेरिटमध्ये पण आलो, पण त्या ज्या स्कॉलरशिप वगैरे होत्या त्या काही अकाउंटला त्याचे पैसे जमा झाले नाहीत आणि मला नंतर भरपूर असे प्रॉब्लेम्स येत गेले. आता मी 10वी मध्ये 93% मार्क मिळवून आमच्या केंद्रामध्ये पहिला आलो, पण याचा मला काही फारसा फायदा होणार नव्हता. कारण की माझा हो त्यावेळेस 11वीला सोलापूर येथे AD जोशी कॉलेजला होता आणि तो तिथं मेसची फी, त्याच्यानंतर कॉलेजची फी, रूमचं भाडं या सगळ्यामध्ये भरकडून गेला होता. आणि त्याच्यामुळे त्यानं त्याचं कॉलेज एज्युकेशन जे आहे ते ड्रॉप केलं आणि तो घरी येऊन बसलेला होता. आता माझ्या पुढे प्रश्न पडला होता, तो तर घरी येऊन बसलेला आहे, मग आता मी काय करू? कारण की त्यानं जे केलं आणि मी त्याच्या मागे जर चाललो तर परत तीच परिस्थिती आमच्या समोर येणार. म्हणून मी 11वीचं जे ऍडमिशन आहे ते घेण्यासाठी थोडीशी टाळाटाळ करत होतो. मेसची फी आणि इतर खर्चासाठी त्यावेळेस घरून पैसे देण्यासारखी परिस्थिती नव्हती, ह्याची जाणीव मात्र मला नक्कीच होती. 12वी संपत आली आणि माझं एक तिथं लक असं लागलं की कोरोनामुळे 12वीची एक्झाम रद्द झाली आणि जे काही मार्क द्यायचे होते ते शाळेने देऊन टाकले. त्याच्यामुळे मी 12वी एकदम निवांतच पास झालो. आता 12वी पास झाल्यानंतर विषय येत होता नीट आणि CETच्या एक्झामचा. मी नीट CETचा 2 वर्ष भरपूर असा अभ्यास केला होता, पण आता घरी होतो, घरची परिस्थिती एकदम खराब झाली होती आणि नीट आणि CETचे फॉर्म भरण्या इतके सुद्धा पैसे घरी नव्हते हे मला दिसत होतं. त्याच्यामुळे मी घरी फोर्स केला नाही की मला नीटची एक्झाम द्यायची आहे, मला CETची एक्झाम द्यायची आहे. मी अभ्यास तर 2 वर्ष भरपूर केला होता. मग अशा करत करत मी यावेळेस पण टाळाटाळ करत पुढे गेलो आणि काही दिवसानंतर माझ्या परत वडिलांनी मला विचारलं, काय रे तुला नीटची एक्झाम द्यायची नाही का? मी म्हणलं द्यायची की. मग ते मला म्हणले की मग काय झालंय? मी म्हणलं पैसे नाहीत म्हणलं आता. मग पैसे नाहीत म्हणल्यावरती वडील म्हणले की चल ना थोडंसं शेतामध्ये डाळिंब आहे, कच्चं वगैरे आहे थोडंसं, पण आपण तोडूया, त्याच्यातून थोडेफार पैसे येतील, मग आणि तू भर फॉर्म. मग असं म्हणल्यानंतर मी, माझे वडील, भाऊ, मम्मी आम्ही चौघं पण शेतामध्ये डाळिंब तोडायला गेलो. त्यावेळेस डाळिंब तोडत असताना आमच्या चर्चा वगैरे व्हायच्या की आता मी देतो एक्झाम. मनामध्ये माझ्या पण खुशी होती की आता मी पण नीटची एक्झाम देणार, मी पण आता डॉक्टर होणार, अशी माझी पण स्वप्न मी रंगवायला चालू केली होती. मग डाळिंब वगैरे तोडलं, जेवढं काही कच्चं होतं, छोटे होते, ओरबडले सगळे डाळिंब, एक मोठी पोतं भरलं. वडील ते घेऊन गेले पंढरपूरला विकायला. त्यांनी ते डाळिंब विकले, 2-2.5 हजार रुपये आले आणि वडिलांनी मला ते पैसे दिले आणि जा फॉर्म भरून ये म्हणले. मी गेलो फॉर्म भरायला गेलो आणि त्या माणसाने मला सांगितलं की नीटच्या एक्झामची डेट ऑलरेडी फॉर्म भरायची संपलेली आहे, CETची पण डेट संपलेली आहे. मी म्हणलं ठीक आहे, लेट फी मध्ये माझा फॉर्म भरा. लेट फी मध्ये फॉर्म भरा म्हणल्यावर ते म्हणले की लेटची पण तारीख संपून 1 आठवडा झालेला आहे. अक्षरशः जेवढी काही मी डॉक्टर होण्याची स्वप्न बघितली होती त्या 1-2 दिवसामध्ये ती सगळी माझी एका क्षणामध्ये चुरडा होऊन गेली. मग मी घरी येऊन हताश होऊन बसलो. आता मनामध्ये मात्र एवढं दुःख होतं की आपण थोड्या काळापुरती स्वप्न बघितली होती आणि ती स्वप्न सुद्धा एका फॉर्म भरायच्या फीमुळं सगळी तुटून गेली होती. मी निराश झालो होतो. पण
माझी आई एक माझ्यासाठी मोटिवेशन होती. ती नेहमीच मला म्हणायची, काय नाही तू होतो एमबीबीएस डॉक्टर. आता तिला माहित नव्हतं की मी इथं नीटचा फॉर्म सुद्धा भरला नाही, तरी पण ती म्हणायची तू होतो डॉक्टर. ह्या 4-5 वर्षाच्या काळामध्ये जेवढी परिस्थिती खराब होती त्या परिस्थितीमध्ये माझी आई नेहमीच पॉझिटिव्ह राहायची. ती नेहमी म्हणायची की तू होतो डॉक्टर, तू होतो IAS. अशाच मोटिवेशन मध्ये मी आता तसंच पुढं दिवस रेटत होतो. दिवस तेच समोर होते. लोक पैसे मागायला यायची, त्यांचं व्याज मागायची, त्यांची मुद्दल मागायची. खूप सगळं कर्ज झालेलं होतं. आणि त्याच काळामध्ये माझी बहीण BMS ला होती. तिचे सुद्धा तिथं कॉलेजची फीस भरायचे वगैरे हाल होऊन गेले. जिथं आमची 2 टाइम खायची पंचायत झाली होती तिथं माझ्या बहिणीला BMS ची फीस वगैरे देणं कधीही पॉसिबल नव्हतं. त्याच्यामुळे तिनं पण तिचं एज्युकेशन ड्रॉप केलं. अगोदर माझ्या भावाने एज्युकेशन त्याचं ड्रॉप केलं. त्याच्या मागं मी थांबलो आणि त्याच्या मागं माझी बहीण पण आली. आता आम्ही तिघं पण घरी बसून गेलेलो होतो. काहीही ऑप्शन आमच्याकडे राहिलेला नव्हता. आता घरी तर बसलेलो आहे, करायचं काय? शेतकरी कुटुंब आहे, शेतामध्ये कामं भरपूर असतात, पण शेतातील कामगार लावायला सुद्धा त्यावेळेस पैसे अवेलेबल नव्हते आमच्याकडं. मग मी, माझे वडील, आई, भाऊ, आजी आम्ही सगळे शेतामध्ये त्यावेळेस काम करायचो. माझी परिस्थिती आता अशी झाली होती की शाळा शिकण्यासाठी पण पैसेच कमवायला लागतायत आणि शाळा शिकून पण पैसेच कमवायचे. ह्याच्यापेक्षा आपण काय करू, डायरेक्टली पैसे कमवण्याकडेच लक्ष देऊ. पण इन्कम सोर्स कुठूनही शोधणं त्यावेळेस पॉसिबल नव्हतं, कारण की हातामध्ये मोबाईल पण नव्हता आणि करायला काही कामही नव्हतं. त्यावेळेस आजीनं शेतामध्ये लावलेली कोथिंबीर होती. ती कोथिंबीर माझा भाऊ बाजारामध्ये घेऊन विकायला बसायचा. त्यावेळेस तो 200-300 रुपये कमवायचा. त्या 200-300 रुपयामध्ये आमच्या घरामध्ये किराणा यायचा आणि त्याच 200-300 रुपयावरती आता आमचं घर चालत होतं. घर तर चालत होतं, पण त्यावेळेस कर्ज देणं पाणी एवढं झालं होतं की लोक घरी येऊन बसायला लागली होती. घरी येऊन बसायची, शिव्या द्यायची, टॉर्चर करायची, काही नाही ते शब्द बोलून जायचे. ऐकून अक्षरशः रडायला यायचं, पण करण्यासाठी काहीही नव्हतं. मी काहीही परिस्थितीला बदलू शकत नव्हतो. आता शेतामध्ये कोथिंबीर आणि मिरची पण आलेली होती आणि माझा भाऊ एकटाच तिथं बसायचा, त्याच्यामुळे त्याला एकट्याला ते मॅनेज होत नव्हतं. म्हणून मी काय केलं, मी पण त्याला जाऊन विकायला मदत करायला लागलो. आता असं करून आम्ही दोघंही गावामध्ये बाजारामध्ये बसून कोथिंबीर आणि मिरची विकायला सुरुवात केली. आता आमचा थोडासा इन्कम 200-300 वरून 400-500 वरती गेला होता. आम्हा दोघांना ह्या सगळ्यातून घर चालवायसाठी जेवढे पैसे लागतात ते काढून थोडीशी सेव्हिंग करायची होती, कारण की त्याच्यातून एक मोबाईल घ्यायचा होता. माझ्याबरोबरच्या सगळ्यांचं ऍडमिशन चांगल्या कॉलेजला झालं होतं आणि त्यांचे वडील वगैरे तिथं बाजारात यायचे आणि मुद्दाम विचारायचे, काय रे तुम्ही दोघांनी कुठे घेतलं ऍडमिशन? आता ह्यांना समोर दिसतंय आम्ही दोघं काय करतोय, तरी पण मुद्दाम खिजवण्यासाठी प्रश्न विचारायचे, तुम्ही दोघांनी ऍडमिशन कुठं घेतलंय, काय करता आजकाल तुम्ही दोघं? समोर तर सगळं त्यांच्यात दिसतच होतं. गोष्ट फक्त एवढीच नाही, मी ज्या शाळेमध्ये 10वी मध्ये टॉपर होतो त्या शाळेतले शिक्षक तिथं बाजारामध्ये कोथिंबीर विकायला यायचे आणि त्यांनी पण विचारायचे की तुम्ही दोघं आजकाल काय करता, आणि आमच्या दोघांकडे सांगायला शब्द नव्हता. एक दिवशी आमच्या शाळेतील एक शिक्षक तिथं आले आणि मला म्हणाले, अभिषेक तू काय कर, एवढं सगळं करून मला फक्त एक सेकंड हँड गाडी घेऊन दाखव. ते शब्द अतिशय मनाला लागले, पण करिअर नावाची गोष्ट मला संपताना आता दिसत होती. जिथं माझ्या वर्गातील मुलं पुणे मुंबई सारख्या शहरामध्ये शिक्षण घेत होती, त्याच काळामध्ये मी एक सेकंड हँड मोबाईल घेण्यासाठी गावातील बाजारामध्ये 6 महिने कोथिंबीर विकत होतो. 6 महिने कोथिंबीर विकल्यानंतर एक सेकंड हँड मोबाईल मी घेतला. मी काय केलं, ऑनलाईन अर्निंगच्या वेबसाईट शोधायला सुरुवात केली. गुगलवरती भरपूर असं सर्च केल्यानंतर मला क्लिक वर्कर, ट्रान्सफरपेट सारख्या वेबसाईट सापडल्या. त्यावेळेस AI डेव्हलपमेंटची कामं चालू होती. ती कामं मी तिथं करायला चालू केली. मला त्याच्यातून थोडे पैसे मिळायला चालू झाले. ते पैसे जसे मिळतात मी तसं BCom ला ऍडमिशन घेऊन टाकलं. आता ऍडमिशन तर झालेलं होतं. त्यावेळेस आम्ही रेग्युलर कॉलेजला वगैरे जात नव्हतो, पण ज्यावेळेस एक्झाम असायची त्यावेळेस कॉलेजला हिरो होंडावरती ट्रिपल सीट जायचो. कॉलेज पूर्ण करत मी ऑनलाईन अर्निंग कंटिन्युअस ठेवली होती. ऑनलाईन अर्निंग करताना मला मार्केटची ओळख झाली. आता माझ्याकडे ऑनलाईन अर्निंग करत पैसे आले होते आणि मी ते पैसे थोडे करून मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करायला चालू केले. त्यावेळेस एका टेलिग्रामवरती व्यक्तीचा मला मेसेज आला की अशी तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा, त्याचे तुम्हाला रिटर्न भेटतील 10% 20%. मग मी काय केलं, जेवढं काही ऑनलाईन अर्निंग करून पैसे कमवले होते ते सगळे त्या व्यक्तीला दिले आणि तिथं माझ्यासोबत फ्रॉड झाला. मी जिथं जे पैसे एवढ्या हालाकीच्या परिस्थितीतून कमवले होते ते सगळे पैसे मी फ्रॉडमध्ये लॉस केले. आणि ह्या फ्रॉड नंतर थोडंसं मन खचून गेलं होतं, कारण की भरपूर अशी सेव्हिंग केलेली होती. परिस्थिती खूप ऑलरेडीच खराब झालेली होती. दुसरं काही करायला पण आपल्याकडे ऑप्शन नव्हता. मग ह्यावेळेस मात्र मी युट्यूबवरती बघून स्वतःच मार्केट शिकायला चालू केली. भरपूर असा टाइम दिला. त्यावेळेस थोडीशी जे ऑनलाईन कामं मिळायची ती पण कमी झाली होती. आता माझ्याजवळ इन्व्हेस्टमेंटसाठी सुद्धा पैसे नव्हते. मी थोडासा टाइम जाऊ दिला. त्याबरोबर मी मार्केटचं जे एज्युकेशन आहे ते ऑनलाईन मध्ये घेत राहिलो. परत 3-4 महिन्यानंतर माझ्याजवळ चांगली अशी ऑनलाईन अर्निंग करून कॅपिटल आली. ती कॅपिटल मी काय केलं, मार्केटमध्ये टाकलं. निम्म इंडियन मार्केट टाकलं, निम्म फॉरेक्स मार्केटला टाकलं आणि दोन्हीच्या दोन्ही कॅपिटल माझ्याकडून उडून गेली. आणि एक टाइम असा आला तिथं की आता माझ्याजवळ कॅपिटल पण नाहीये, ऑनलाईन अर्निंगची सगळी कामं पण बंद झालेली आहेत, ना माझ्याकडे शिक्षण आहे, मी कॉलेजला ऍडमिशन घेतलेलं आहे, तिथून ते कंटिन्यू करता येईना आणि सगळ्याच गोष्टी माझ्या एक सोबत बंद पडल्या.
ह्या गोष्टीला आता जवळजवळ 2 वर्ष झाले होते आणि 2 वर्षानंतर मी परत एकदा येऊन शून्यामध्येच पडलेलो होतो. आता मला मार्केटमधून ब्रेक घेणं गरजेचं होतं, कारण की माझ्याकडे ना बॅकअपसाठी फंड राहिला होता, ना माझ्याकडे कोणता अर्निंग सोर्स होता. मी शून्य झालो होतो. मी मार्केटमधून ब्रेक घेतला आणि एमपीएससीचा अभ्यास करायचं ठरवलं. आता एमपीएससीचा अभ्यास करण्यासाठी मी परत एकदा सोलापूरला गेलो. परत तिथं मला आमच्या जाधव काकूंनी रूम राहायला दिली. त्या मला कधीही रेंट वगैरे काही मागत नव्हत्या. मी परत 15-20 दिवस जाऊ दिले, भरपूर असा स्टडी करायला चालू केला आणि परत मला जाणवायला लागलं की अरे बापरे, आता परत मेसचे एकदा प्रॉब्लेम येणार आहेत आपल्याला. मला असं वाटत होतं की मध्येच ऑनलाईन अर्निंग चालू होईल, माझ्याकडे पैसे येतील महिनाभर जर टायमिंग गेलं तर. पण असं काही झालं नाही. पैसे काय कुठून यायचे चान्सेस दिसना आणि मी परत एकदा त्याच सिच्युएशनला फेस करायला लागलो की आता आपण पैसे कुठून आणायचे आजच्या दिवसाचं जेवण करण्यासाठी. मग मी तशाच परिस्थितीमध्ये तिथं 3-4 दिवस काढले आणि एक दिवस माझा भाऊ आणि चुलत भाऊ सोलापूरला आले. ते आलेले आहेत सोलापूरला हे मला कळताच मी त्यांना पटकन कॉल लावला. मला पण घरी यायचं आहे, आता इथं काय माझ्याकडे राहण्यासाठी पैसे राहिलेले नाहीयेत असं मी त्यांना सांगितलं आणि मी तिथून घरी येऊन लागलो. आता परत एकदा शून्य झालो होतो, करण्यासाठी काही राहिलेलं नव्हतं. मग आता मला कुठं ना कुठं जॉब शोधणं होतं. दिवस एवढा वाईट आला होता की पैसे कमवण्यासाठी आता मला काहीही करणं भागच होतं. पण ह्यावेळेस मात्र मला नशिबानं थोडीशी साथ दिली. जे मी काम ऑनलाईन अर्निंगसाठी प्रिव्हियसली करत होतो त्या कामाचा बोनस मला अचानक असा येऊन लागला. तो बोनस आलेला आहे हे समजतात मी भारावून गेलो. अतिशय आनंद झाला, कारण की मला आता तिथं 7-8 हजारावरती कुठं जॉब करायला लागणार नव्हता. मला कुठं बाहेर जायची गरज नव्हती. बोनस आलेला होता आणि मी मार्केटचा स्टडी ह्या सगळ्या टायमिंगमध्ये कंटिन्यूस करत होतो. मी माझ्या स्ट्रॅटेजी वगैरे डेव्हलप करून ठेवल्या होत्या. मनामध्ये फक्त एकच गोष्ट होती की आता ज्या दिवशी माझ्याकडे फंड येईल त्या दिवशी मात्र मी मार्केटला फिरवून टाकेन. ह्या जिद्दीनेच मी मार्केटमध्ये काम करत होतो. माझ्याकडे फंड आलेला आहे हे कळताच मी सगळ्यात पहिला एमपीएससीचा अभ्यास करायचं सोडून दिलं. दुसरी गोष्ट, ते जॉब होता त्या जॉबला पण मी स्किप करून टाकलं आणि फुल फोकसने मार्केटमध्ये तो सगळा फंड घेऊन उतरलो. आता मार्केटमध्ये मी फुल डिसिप्लिन उतरलेलो होतो, कारण की हा जो माझा फंड होता तो आता माझ्यासाठी शेवटचाच होता. मी जॉब पण बंद केला होता, अभ्यास पण बंद केला होता. हा लास्ट ऑप्शन आहे असं म्हणून मी मार्केटमध्ये उतरलेलो होतो. त्यावेळेस मी मार्केटमध्ये डिपॉझिट केलं $20 म्हणजे $1000-1500 रुपयाचा फक्त आणि फक्त प्रॉफिट करायला लागलो. माझ्या US100च्या स्ट्रॅटेजी वगैरे त्यावेळेस एकदम परफेक्ट अशा वर्क करायच्या, कारण की मी त्या गोष्टींचा अभ्यास कन्सिस्टंट करत होतो. फंड असल्यानंतर सगळीच लोक मार्केटचा स्टडी करतात, पण ज्याच्याजवळ फंड नाहीये आणि तरीही तो जर मार्केटचा स्टडी करत असेल ना तर तो व्यक्ती सक्सेसफुल होण्याचे चान्सेस जास्तीत जास्त असतात. आता मी कन्सिस्टंट त्या फंडवरती प्रॉफिट करत होतो, डिसिप्लिन एकदम ट्रेड करत होतो. फक्त दिवसाला एक ट्रेड करायचो. ह्या डिसिप्लिन मी कंटिन्युअस तिथून प्रॉफिटमध्ये आलो. मग माझ्या डोक्यामध्ये असं आलं की आता आपण प्रॉफिटेबल तर झालो आहे, भलेही माझा फंड छोटा आहे पण मी प्रॉफिटेबल तर झालो आहे हे मला जाणवताच म्हणलं की चला ह्या स्ट्रॅटेजी सगळ्या आपण इंस्टाग्रामवरती युट्यूबवरती सांगायला चालू करूया. मी इंस्टाग्रामवरती व्हिडिओ टाकायला चालू केले. सुरुवातीला काही रिस्पॉन्स नव्हता. 5-10 व्ह्यू यायचे. त्यानंतर लोक काही कमेंट करायचे की काय तू आता शेतातून US मार्केटमध्ये ट्रेड करणार का? इथं आम्ही शहरात बसून किती दिवस झाले ट्रेड करतो तरी आम्हाला काय जमना आणि तू आता आम्हाला शहाणपण शिकवणार का? अशा कमेंट यायला लागल्या. हळूहळू करत माझा अचानक व्हिडिओ व्हायरल झाला. त्यावेळेस मात्र माझं मोटिवेशन वाढलं, कारण की एका छोट्याशा खेडेगावातून येणारा मुलगा शेती करत करत US मार्केटमध्ये डेली प्रॉफिट करतोय हे बघून लोकांना आश्चर्य बसलं आणि लोकांनी मला फॉलो करायला सुरुवात केली. जी लोक मला नावं ठेवत होती की तू शेतातून ट्रेड करतोय, तुला जमत असतंय का, ती लोक आता बदलून कन्वर्ट झाली होती की आता आम्हाला पण शिकव, नेमकं कसे ट्रेड करायचे, काय तुझी स्ट्रॅटेजी आहे हे लोक मला आता विचारायला चालू झाली होती. सुरुवातीला मी एकदम छोटेसे 400-500 रुपये चार्ज घेऊन कोर्स चालू केला, लोकांना शिकवायला चालू केलं. त्यातूनही मला बराच रिस्पॉन्स आला आणि मला असं वाटलं की आता हे सगळं एज्युकेशन आपण फ्री केलं पाहिजे. मी 1-2 महिन्यामध्येच ते सगळं एज्युकेशन फ्री करून टाकलं. त्याच्यानंतर काही दिवसामध्ये मला एक अल्बर्ट नावाचा इन्व्हेस्टर आला. त्यानं मला विचारलं की तुम्ही फंड वगैरे हँडलिंग करता का? मी ह्या अगोदर कधी फंड हँडलिंग वगैरे केलेली नव्हती. तो मला बोलला की तुला मी $3 लाख अकाउंट देतो, त्याच्यामध्ये तुला सुरुवातीला प्रूव्ह करायचं आहे की तुला ट्रेडिंग येते, तुझी डिसिप्लिन आहे आणि मग त्यानंतर आपण तुझी रिस्क वाढवूया. मी त्यावेळेस असा होतो की ज्यानं कधी $1 लाख बघितलेले नाहीयेत त्यानं आता $3 लाख अकाउंट हँडल करायचं आहे. मी सुरुवातीला घाबरलेलो होतो की काय होईल काय नाही, पण म्हणलं चला आपण जेवढी रिस्क आपल्या 50-60 हजार रुपयाच्या कॅपिटलवरती घेतोय तीच रिस्क आपण इथं कंटिन्यू करूया. जर झालं जमत असेल तर आपण पुढे कन्सिस्टंट करूया. आयुष्यातलं पहिलं आणि शेवटचं ते माझं फंड मॅनेजमेंटचं अकाउंट ठरलं. त्यांनी मला $3 लाख अकाउंट दिलं. मी त्याच्यामध्ये ट्रेड करायला सुरुवात केली. त्यांनी मला ऑलरेडी सांगून ठेवलं होतं की 1 ट्रेड अ डे आणि डिसिप्लिन ट्रेड करायचे आहेत. मी हळूहळू डिसिप्लिन ट्रेड करत गेलो. त्याच्यामध्ये भरपूर असा प्रॉफिट जनरेट केला. सुरुवातीला छोटे प्रॉफिटनं मी त्यांना दाखवून दिलं की ऍक्च्युअली मला ट्रेडिंग येते, माझी स्ट्रॅटेजी वगैरे प्रॉफिटेबल आहेत आणि मी एक डिसिप्लिन ट्रेडर आहे. हे जसं त्यांना समजलं त्यांनी रिस्क वाढवायला सांगितली आणि जवळजवळ 6 महिन्याच्या काळामध्ये मी $77,000 म्हणजे इंडियन रुपीजमध्ये 70 लाखाच्या आसपासमध्ये तिथं प्रॉफिट केला आणि ती माझ्यासाठी सगळ्यात मोठा टर्निंग पॉईंट तिथं ठरलेला आहे.
ठरल्याप्रमाणे त्यांनी मला त्या प्रॉफिटमधला रेशो दिला आणि नेक्स्ट टाइम परत त्यांनी डिपॉझिट केलं आणि मला फंड मॅनेजमेंटला दिला. मी काय केलं, 1-2 दिवस ट्रेड केले आणि एका दिवसामध्ये ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये आलो की आता मी एवढा मोठा प्रॉफिट केला आहे, चला आता मी ट्रेड करतो. आणि एका दिवसामध्ये मी $15,000 म्हणजे जवळजवळ 13-14 लाख रुपये एका दिवसामध्ये उडवून टाकले. तसा तो व्यक्ती पण घाबरला, मी स्वतः पण घाबरलो, कारण की ह्या अगोदर असं कधीच झालेलं नव्हतं की मी ओव्हर ट्रेड केले आहेत, एका दिवसामध्ये 10-15 ट्रेड मारलेत, असं कधीच झालं नव्हतं. आणि त्या एक दिवसाला माझी सायकोलॉजी पूर्णपणे खराब करून टाकली. त्यानं ते अकाउंट माझ्याकडून काढून घेतलं. आता माझ्याकडे फक्त जो जुना प्रॉफिट त्यानं मला दिलेला होता तोच फक्त राहिला होता. मग मी थोडासा मार्केटमध्ये ब्रेक घेतला, शांत झालो आणि परत एकदा जे काही कॅपिटल स्वतःच होतं आता ते टाकून मार्केटमध्ये प्रॉफिट करायला सुरुवात केली. 2024 हे वर्ष माझ्यासाठी एकदम गोल्डन इयर ठरलं. त्या वर्षामध्ये मी भरपूर असा प्रॉफिट केला आणि जी लोक माझ्याकडे बोट दाखवायचे की काय करतो तू हे प्रश्न मला 5 वर्षामध्ये सारखा पुढे यायचा. माझ्या घरच्यांना पण विचारायचे की तुमची पोरं काय करतात, तुमचे पोरं तर खूप हुशार होतं, चांगल्या कॉलेज ऍडमिशन झालं असेल, असं मुद्दाम लोक टोचून बोलायची. त्या लोकांना मला आता गप्प करायचं होतं. 2024 मध्ये मी भरपूर असे पैसे कमवलेले होते आणि मी 2025च्या जानेवारी महिन्यामध्ये फॉर्च्युनर घेऊन आलो आणि सगळ्यांची बोलती बंद करून टाकली. काय करतो म्हणणारे आता गप्प झाले होते, त्यांच्याजवळ बोलण्यासाठी शब्द उरले नव्हते, कारण की त्यांची पोरं आता फक्त अजून डिग्रीज घेत राहिली होती आणि मी त्यावेळेस 50 लाखाची फॉर्च्युनर घेऊन आलो होतो. 2025 मध्ये आता फॉर्च्युनर घेतल्यानंतर मी माझी कंपनी दुबईत रजिस्टर करायचं ठरवलं. दुबई रजिस्ट्रेशन, कंपनी डॉक्युमेंट्स वगैरे सगळं काही बनवून घेतलं. 2024 माझ्यासाठी गोल्डन इयर जरी ठरलेलं असलं तरी 2025 हे वर्ष माझ्यासाठी हायएस्ट अर्निंग वालं ठरलं. गावातील बाजारामध्ये 5 रुपयाची कोथिंबीर विकणारा मुलगा आता 5 कोटींपर्यंत पोहोचलेला होता. ज्या गोष्टी नशिबात नाही येत लिहिलेल्या त्या गोष्टी मेहनतीनं खेचून आणता येतात. तुम्ही फक्त पंख मजबूत करा, आकाश कमी पडेल भरारी घेण्यासाठी. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका.